बाजार अन्याय निवारण समितीचा जनजागृती उपक्रम, कचरा हटावसाठी व्यापाऱ्यांशी संपर्क आणि विनंती, बाजारपेठेतील कचरा निर्मूलनासाठी स्तुत्य उपक्रम। गेल्या आठवड्यात आजरा शहर अन्याय निवारण समितीच्या वतीनं जागोजागी साठलेल्या आणि पावसानं कुजणाऱ्या भाजीपाला आणि इतर कचरा उठावासाठी अनोखी मोहीम आखण्यात आली। बाजारात विक्रीसाठी माल आणलेल्या सर्वांना प्लास्टिक बॅगा वितरित केल्यानंतर सायंकाळी भाजी मंडई आणि मुख्य बाजारपेठेमध्ये साचणारा कचरा एकत्रित झाला आणि त्याचा उठाव ट्रॅक्टरच्या सहाय्यानं झाला आणि अन्याय निवारण समितीच्या या प्रयत्नांना यश आलं। या पार्श्वभूमीवर आज आठवडी बाजारात अन्याय निवारण समितीनं प्रत्येक व्यापाऱ्यास भेटून कचरा उठाव करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली। आजरा शहराच्या आठवडी बाजारानिमित्त कचरा न करण्याबाबत सर्वच व्यापाऱ्यांशी संपर्क साधून कचरा जागृती करण्यात आली। यावेळी बाजार संपल्यानंतर प्रत्येकानं आपला कचरा पिशवीमध्ये बांधून ठेवावा, त्याची उचल करण्यात येईल अशी विनंती करण्यात आली। गेले काही दिवस आजरा नगरपंचायतीनं कचरा उठाव करण्यासाठी केलेला स्वच्छता कामगार करार संपुष्टात आल्यानं आणि शहरातील कचरा उठाव करण्यास मनुष्यबळ आणि निधीही पुरेसा नसल्यानं कचरा समस्या तीव्र झाली होती। त्यावर मागील आठवडी बाजारापासून अन्याय निवारण समितीच्या वतीनं सकारात्मक पावलं उचलण्यात आली। त्याला मिळालेल्या यशामुळे समितीच्या कार्याला बळ मिळालं। यामुळेच आजच्या बाजाराच्या निमित्तानं हे जनजागृती पाऊल उचलण्यात आलं। बाजारातील व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करताना अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, उपाध्यक्ष विजय थोरवत, सेक्रेटरी गौरव देशपांडे, पांडुरंग सावरकर, वाय.बी. चव्हाण, दयानंद भोपळे, दिनकर जाधव, ज्योतिबा आजगेकर, सी.डी. सरदेसाई, नाथा सावंत आदी उपस्थित होते।